नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सणासुदीचे दिवस तोंडावर आहेत. नवरात्र, गणपती समोर असताना साखर महागली आहे. साखर महागली आहे. साखरेचा गोडवा महागाईने कडू झालाय. अचानक गेल्या गेल्या महिन्यापासून साखरेच्या भावामध्ये वाढ होत दिसते. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये साखर 65 ते 70 रुपये किलो विकली जात आहे. चिल्लरमध्ये 65 ते 70 रुपये, काही जागी 75 मध्ये विकली जाते. आता अचानक म्हणजे आता काही दिवसापूर्वी 48 रुपये किलो या दराने विकली जात होती साखर. 48 रुपये किलो, आता ती 75 रुपयावर गेली आहे. आता असं काय झालं आहे की एकदम साखर एकदम कडू झाली. म्हणजे सर्वसामान्य माणूस चक्रावला आहे की साखर असं अचानक एकदम कसं काय का साखर महाग होते. साखर महाग व्हायला 2-3 कारणं आहेत. साखर म्हणजे ऊस उत्पादन प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यामध्ये जास्त होते. यावेळी उत्पादन कमी झालं, त्यामुळे हा परिणाम दिसतोय आपल्याला. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे जे ऊसाचं उत्पादन आहे ते इथेनॉलसाठी जास्त वापरलं जात आहे. इथेनॉल सरकारने पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करायचा निर्णय केला आहे. त्यामुळे बरंचसं ऊसापासूनचं जे प्रोडक्ट आहे ते तिकडे इथेनॉलकडे जात आहे. इथेनॉलवर भर दिसतोय लोकांचा, त्यामुळे ते टेन्शन इकडे आलेलं आहे. इकडे एक तर उत्पादन घटलं आहे आणि दुसरं म्हणजे उत्पादन तर घटलंच आहे आणि दुसरं इथेनॉलसाठी हे ऊस जातो आहे. आता हाच ट्रेंड राहिला समजा तर काय भयानक परिस्थिती येऊ शकते. पण हे चित्र केवळ महाराष्ट्रात आहे अशातला भाग नाही, ऑल इंडिया हा प्रॉब्लेम आहे. महिन्याभरापासून साखरेच्या दरात वाढ होताना दिसत आहे. तर सरकार हा विषय कसा हाताळते ते पाहायचं आपण. पण एक आहे की सरकारला आता परिस्थिती अशी आहे की साखरच नाही मार्केटमध्ये सरकारकडे साठा म्हणून. त्यामुळे सरकार साखरेची आयात करावी लागू शकते सरकारला, इम्पोर्ट. म्हणजे आतापर्यंत आपण साखर निर्यात करत होतो आणि केली सुद्धा आहे. म्हणजे गेल्या वर्षभरात 2 मिलियन टन, 2 दशलक्ष टन साखर आपण निर्यातीला परवानगी सरकारने दिली आहे. तेवढी झाली असेल ती. तसं असताना आता अचानक हे संकट उद्भवलं आहे. म्हणजे आता हे मनुष्यनिर्मित आहे की काय वेगळा प्रकार आहे ते आता सावकाश स्पष्ट होईल. परंतु अचानक साखर कारखानदारांनी हात वरती केले आहेत. त्यांचं म्हणणं साखरच नाही. ते अचानक कसं काय संकट उद्भवलं. साखर महाग म्हणजे मिठाई महाग, याचा फायदा व्यापारी घेणार. सणासुदीचे दिवस समोर आहेत.
गणपती आहे, नवरात्र आहे, म्हणजे सध्या सणासुदीचेच दिवस आहेत ते. तशात आता मिठाया महाग होणार असतील तर अवघड काम आहे ते. त्याचा फटका सर्व सामान्य माणसालाच बसणार आहे ना. सरकारने याच्यावर कंट्रोल, नियंत्रण आणावं. सरकारने बाहेरून साखर आणावी आणि ही परिस्थिती येऊ शकते. म्हणजे कित्येक वर्षानंतर, जवळजवळ 10-15 वर्षानंतर सरकारला साखरेची आयात करावी लागू शकते अशी परिस्थिती उद्भवली आहे. सरकार हा विषय कसा हाताळते ते पाहायचं आपण.